आघाडीवर। उत्तर मुंबईमधून पियुष गोयल आघाडीवर। यूपीचे आकडे बदलले, भाजप 25 तर सपा 35 ठिकाणी आघाडीवर। 80 जागा आहेत उत्तर प्रदेशात आणि तिथे देखील सपानं आघाडी घेतली आहे। देशातील दोन मोठी राज्य आणि या दोन्ही ठिकाणी भाजपचं टेन्शन आता वाढलेलं आहे। उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्षाला 35 पेक्षा जास्त ठिकाणी लीड मिळाले, तर महाराष्ट्रामध्ये देखील भाजपसाठी धक्कादायक बातम्या आणि निकाल आणि कल सध्या समोर येत आहे। उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत भाजपला 62 जागा या ठिकाणी 2019 मध्ये मिळालेल्या होत्या, मात्र आता 35 जागांवर तिथे सपानं आघाडी घेतली आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला 35 जागांवर आघाडी आहे। उत्तर प्रदेशची आकडेवारी आपण पाहतोय, भाजप 25, समाजवादी पक्ष 35 आणि काँग्रेस 37 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। तर उत्तर प्रदेशमध्ये देखील धक्कादायक निकाल, समाजवादी पक्ष या ठिकाणी 35 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस इथे 37 जागांवर आघाडीवर। उत्तर प्रदेशात 2014 नंतर काँग्रेसला पहिल्यांदाच या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे। अखिलेश यादव आणि इथे राहुल गांधी सपा 35 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर, तर भाजप इथे 25 जागांवर आघाडीवर। अत्यंत धक्कादायक असा निकाल असेल उत्तर प्रदेशात। नक्कीच उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 80 जागा आहेत आणि या ठिकाणी भाजप सध्या 25 जागांवर, समाजवादी पक्ष 35 जागांवर, तर काँग्रेस सध्या 37 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे भाजपला सर्वात मोठ्या राज्यामध्ये सर्व झटका। या घडीला महाराष्ट्र आणि यूपीचे आकडे हे भाजपचं टेन्शन वाढवणारे आहेत। महाराष्ट्रामध्ये महायुती 20हून खाली आलेली आहे। उत्तर प्रदेशात सपाला